श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पण घरातीलच लोक रडवतात, घरातील लोक अपमानित करतात, समाजामध्ये मान सन्मान मिळत नाही. लोक आपण बोलायला गेलो की आपल्यापासून दूर जातात, आपली नाचक्की करतात, आपल्याला अपमानित करतात, आपल्याला उणं धुणं बोलतात, किंवा जे आपले मित्र होते तेच आपले शत्रू बनत चाललेले आहेत. ज्या वेळेस आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्यावेळेसच आपले शत्रू का बरं वाढतात? कारण हे जे आपण आपले आपले म्हणणारे जे असतो ना, त्यांनाच आपली प्रगती पाहवत नाही. ही लोक ज्यावेळेस आपली प्रगती होती त्यावेळेस आपली प्रगती कशी थांबवता येईल किंवा आपल्या कामामध्ये, आपल्या उद्योग व्यवसायामध्ये कसा अडथळा आणता येईल हाच प्रयत्न ही लोक कंटिन्यू करत असतात. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की आपण म्हणतो की हा माझा, तो माझा, तो माझा, पण आपलं असं कोणीच नसतं. हे कलियुग आहे. आपण आणि आपणच आपले असतो, बाकी कोणीच कुणाचं नसतं. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यावेळेस प्रगती होते त्यावेळेस रक्तातील माणसं म्हणा किंवा रक्तातील नातीगोती म्हणा किंवा अगदी मित्रपरिवार म्हणा, कलिक म्हणा, किंवा तुमच्या कामातील एखादा तुमचा बॉस असो, कोणीही असो, ते सुद्धा तुमचे पाऊल कसं खेचता येईल किंवा तुम्हाला कुठेतरी कसं फसवता येईल हा प्रयत्न करत असतो. बहुतेक वेळा आपल्याला असंही दिसून येतं की आपला उद्योग व्यवसाय खूप सुंदर असा चालू होता, पण अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी येऊन गेल्यापासून आपला उद्योग व्यवसाय ठप्प व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं वातावरण होतं, सर्व काही पुरवठ्या पडत होतं. परंतु एखादी व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सर्वच गोष्टींची कमतरता भासायला लागलेली आहे. कंटिन्यू भांडणे, वादविवाद, कलह, मुलं आजारी पडणं, चिडचिड होणं, या सर्व गोष्टी व्हायला सुरुवात होते. आपल्याला कुठेतरी जाणवतं सुद्धा की ही व्यक्ती येऊन गेल्यापासनं आपल्या घरामध्ये खूप असा बदल झालेला आहे. त्यावरून आपण समजूनही जातो की अरे बाबा, ह्या व्यक्तीने काहीतरी मला इडापिडा केलेली आहे, काहीतरी दोष या व्यक्तीने मला लावलेला आहे, किंवा या व्यक्तीची नजर माझ्या सुखी संसाराला लागलेली आहे. आता ही जी नजर लागलेली आहे किंवा हे जे शत्रू आपले झालेले आहेत, त्या शत्रूंना कायमच संपवण्यासाठी, आपल्या रस्त्यातून या लोकांना कंटिन्यू बाजूला करण्यासाठी आजचा हा उपाय आहे. हा उपाय खूप सुंदर असा उपाय आहे. उपाय निश्चित करा. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल. कारण हे जे उपाय आहेत, हे उपाय तुम्ही किती मनोभावी करता, किती पोट तिडकीने करता, त्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला त्या गोष्टीची अनुभूती किती लवकर येणार आहे. आपले कर्म, आपले प्रारब्ध, आपली करण्याची पद्धत ही डिपेंड करते की आपल्याला गुण किती लवकर येणार आहे. अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करायचा आहे. आता हा उपाय करताना काही बंधनं आहेत. बंधनं अशी की तुम्हाला पिरे, सुतक आणि विटाळ असताना हा उपाय करता येणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी नसतील त्यावेळेस तुम्ही उपाय केला तरी चालेल. आता साहित्य काय लागणार आहे, तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिंपळ वृक्षाचं एक पान. पहा, ते पान पिंपळ वृक्षाखाली पडलेलं असू द्या, ते घेतलं तरी चालेल, किंवा पिंपळ वृक्षाला विनंती करून, क्षमा याचना करून एक पिंपळ वृक्षाचं पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर, त्याचप्रमाणे काळ्या रंगाचा एक पेन. मग तो बॉल पेन घ्या, मार्कर घ्या, कोणताही जरी पेन घेतलात तरीही चालेल. मोहरीचं तेल, जे मोहरीचं असतं, किंवा तिळाचं तेल जर भेटलं तर तिळाचं तेल हे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अजून एक वस्तू ती म्हणजे ती लागणार म्हणजे तुम्हाला सांगते काय सांगायचं राहिलं. काळी वेलची किंवा काळा वेलदोडा, मसाल्याचा वेलदोडा, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तो वेलदोडा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. फक्त एकच घ्यायचा आहे. वेलदोडा घेताना एक लक्ष द्यायचं की तो तुटलेला फुटलेला नसावा, व्यवस्थित असा भरीव घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी मोहरी सुद्धा तुम्हाला या उपायासाठी चिमूटभर लागणार आहे. आता पिवळी मोहरी पूजेच्या साहित्याच्या दुकानात, स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळते, तुम्ही तेथूनही आणू शकता. हे सर्व साहित्य घ्यायचं.
तुमच्या घरामध्ये जो दक्षिण दिशेचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये स्वच्छ हातपाय धुवून बसायचं आहे. बसायला एक आसन वगैरे घ्यायचं, एक पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा, त्यावरती सर्व साहित्य एका प्लेटमध्ये ठेवायचं. सर्वप्रथम जे पिंपळाचं पान तुम्ही आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं, व्यवस्थित एखाद्या कपड्याने ते व्यवस्थित पुसून घ्यायचं. त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं अत्तर किंवा गुलाब पाणी तुमच्याकडे जे आहे ते थोडंसं लावायचं आहे आणि काळ्या रंगाच्या पेनने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. आता समजा माझा शत्रू आहे किंवा मला त्रास देणारा व्यक्ती माझा कलिक आहे, माझा बॉस आहे, तर मी त्या व्यक्तीचं नाव लिहिणार. समजा त्या व्यक्तीचं नाव आहे प्रमेला, तर मी लिहिणार प्रमेला. फक्त एकदाच नाव लिहायचं आणि सोडून द्यायचं. आता तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती जी कोणी आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. नाव लिहिलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर पिवळी मोहरी बरोबर त्या नावावर मधोमध टाकायची आहे. त्यानंतर भीमसेनी कापराच्या 2 वड्या किंवा भीमसेनी कापूर थोडासा तुम्हाला या नावावरती ठेवायचा आहे. एक जो वेलदोडा मी तुम्हाला सांगितला मसाल्याच्या साहित्यातील काळा वेलदोडा हा सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. शत्रूचा नाश करण्यासाठी संपूर्ण इडापिडा जे काही आहे ते सर्व संपवण्यासाठी काळा वेलदोडा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून काळा वेलदोडा तुम्हाला ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या मोहरीला तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की तांत्रिक ज्या काही तांत्रिक आपण उपाय करतो किंवा जे काही इडापिडा आहेत, नजर दोष आहे ते दूर करण्यासाठी मोहरीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे जे पिंपळाचं पान घेतलेलं आहे सर्वांना माहिती आहे, पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा वास आहे, नरहरी स्वामींचा वास आहे. म्हणून आपल्याला आपल्या सर्व दोषांवरती सर्व जे काही त्रास आहे, समस्या आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी, शत्रूचा विनाश करण्यासाठी हे पिंपळाचं पान घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य ठेवलं त्यानंतर काय करायचं आहे, सर्व याचा तुम्हाला एक विडा तयार करायचा आहे. विडा तुम्ही पान फोल्ड करून म्हणजे असं आपण जे फोल्ड करतो, आता समजा हे पान आहे तर हे पान तुम्ही घेतले तर अशा प्रकारे घडी करून जरी फोल्ड केलं आणि बरोबर मधोमध एक लवंग, फुलवाली लवंग ती लावून द्यायची आहे, जेणेकरून तो विडा ओपन होणार नाही. यासाठी तुम्हाला एक फुलवाली लवंग लावायची. ही लवंग सुद्धा शाबीत घ्यायची, जिला बोंड आहे, फुल आहे अशी लवंग. किंवा तुम्ही आता समजा हे पान आहे ते पानाला अशा प्रकारे हे अशा प्रकारे गुंडाळू शकता. हे अशा प्रकारे जर तुम्ही गुंडाळलं तरीही चालेल. आणि गुंडाळून तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही साईडला 2 लवंगा याला विड्याला तुम्हाला लावून द्यायचे आहे, जेणेकरून हा विडा खुलणार नाही, त्यातील साहित्य खाली पडणार नाही. हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व करून झाल्याच्या नंतर तो जो विडा आहे तो तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा. उजव्या हातावरती घेऊन एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा पठण करायचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका, मंत्रामध्ये खूप ताकद आहे. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा. 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 आता इथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर तुम्ही स्पेसिफिक त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकता. आता समजा मला माझ्या त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीचं बॉसचं नाव माहिती आहे तर मी काय म्हणणार, ओम ह्रीम श्रीम प्रमिला नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रमिला नाशाय स्वाहा. या पद्धतीने मंत्र म्हणायचा. हा जो विडा आहे हा अभिमंत्रित करायचा. त्यानंतरनं तुमच्याकडं त्या व्यक्तीचं कोणतीही वस्तू असू द्या, त्या व्यक्तीचा रुमाल असू, त्या व्यक्तीचा पेन असू, त्या व्यक्तीचा फोटो असू, त्या व्यक्तीचं कानातलं असू, त्या व्यक्तीची टिकली असू, काहीही असू, त्या व्यक्तीचं जे काही साहित्य तुमच्याकडे असेल त्या साहित्याला किंवा ती व्यक्ती जर तुमच्या घरात राहणारी असेल त्या व्यक्तीच्या कपड्यांना किंवा स्वतः त्या व्यक्तीला जर हा जो विडा आहे हा स्पर्श करणं शक्य असेल तर तुम्हाला स्पर्श करायचा आहे. समजा तुमच्याकडे त्या व्यक्तीचं काहीच साहित्य नाही तर निश्चित मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा फोटो असेल तर मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा फोटो काढायचा आणि त्या व्यक्तीच्या फोटोला जरी हा विडा टच केला तरीही चालेल. हे केल्याच्या नंतरही अभिमंत्रित झालेला हा जो विडा आहे हा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेलाच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करून वगैरे उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करणार आहात त्यानंतर तुम्हाला हा विडा तिथनं घ्यायचा आहे. 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे, काळीपेटी घ्यायची आणि सर्व घेऊन तुम्ही ज्या पिंपळवृक्षाचं हे पान आणलेलं आहे त्या पिंपळवृक्षाच्या खाली जायचं. तेथे जाऊन तुम्हाला
2 भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचे आणि त्यावरती तुम्हाला हा जो विडा आहे हा विडा ठेवून हा जाळायचा आहे. पहा, पूर्ण जळू द्या किंवा अर्धवट जळू द्या, काही हरकत नाही, फक्त जाळायचं आहे. हे जळायल्याच्या नंतर हे जसं जळत जाईल, जसं धुपत जाईल, तसं तुमच्या मार्गातील शत्रू हा संपत जाईल. त्याचे जे काही विचार तुमच्या बाबतीत होते ते विचार संपायला मदत होईल. तुमच्या बाबतीत तो व्यक्ती नेहमी चांगला विचार करेल. तुमच्यासोबत तो चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. तो स्वतः येऊन जे काही चुका त्याने केलेल्या आहेत त्या चुका मान्य करेल. तुमच्या इशाऱ्यावरती तो व्यक्ती नाचायला तयार होईल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. किती वेळा करायचा तर तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी जरी म्हटलं तरी उपाय करू शकता, किंवा महिन्यातून तुम्ही एकदा, दोनदा किंवा 3 वेळा, 4 वेळा जरी केलात तरीही चालेल. शक्यतो महिन्यातील 4 शनिवार किंवा 4 मंगळवार जरी केला तर अतिशय उत्तम. खूप छान अशी अनुभूती या उपायामुळे येते. तुमच्या शत्रूचा नाश होतो, तुमचा शत्रू संपतो. नाश होणं, संपणं म्हणजे ती व्यक्ती मरणं असं नाही, तर तुमच्या रस्त्यातून ती व्यक्ती दूर होणं, तुमच्या बाबतीत जे काही त्याचे विचार कलुषित होते ते विचार चेंज होणं, म्हणजेच तो व्यक्ती, तो जो कोणी आहे शत्रू, तो शत्रू तुमच्या रस्त्यातून दूर होणार आहे. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या रस्त्यातील शत्रू दूर करायचे आहेत, त्यांना मित्रत्वामध्ये बदलायचं आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्या जीवनातही बदल होतील. झालेली सेवा स्वामींच्या निर्दो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.